लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यातल्या लांबोटा या दुष्काळग्रस्त गावाचा दौरा स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला। या गावात झालेल्या जलयुक्त शिवाराच्या कामांचीही त्यांनी पाहणी केली, तसंच अधिकाऱ्यांकडून आढावाही घेतला। बांधावर जाऊन त्यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला। सरकारनं पुरेशी आणि तातडीनं मदत करावी अशी अपेक्षा लांबोटाच्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली। दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीची मागणी शिवसेनेनं पुन्हा पुढे रेटली आहे। लातूर जिल्ह्यात औसा तालुक्यात पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचा दौरा आहे। या दरम्यान त्यांनी पुन्हा एकदा ही मागणी केली आहे। कदम यांनी उजनी, आशिव, मासुर्डी, नांदुरगा आदी गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला। सरकारमधला प्रमुख सहकारी असलेल्या शिवसेनेच्या मंत्र्यांना जाहीरपणे अशी मागणी करण्याची वेळ येते, मात्र सरकारमध्ये राहून मुख्यमंत्र्यांकडे हा विषय लावून धरणार असल्याचं कदम यांनी स्पष्ट केलं। मराठवाडा आणि विदर्भात वृक्षसंपदा नसल्यामुळेच दरवर्षी दुष्काळ पडतो, त्यामुळे आगामी काळात वृक्षारोपणाचा मोठा कार्यक्रम हाती घेण्यात येईल असं राज्याचे अर्थमंत्री आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केलं। ते आज मराठवाड्यात बीडमध्ये दुष्काळी दौरा करतायत। त्यांनी इथल्या बिंदुसरा धरणाची पाहणी केली। या पाहणी दौऱ्यानंतर उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवण्याबाबत संध्याकाळी होणाऱ्या आढावा बैठकीत पुढील दिशा ठरवण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं। मराठवाड्यातल्या 3 सर्वाधिक दुष्काळी जिल्ह्यांमध्ये आज राज्याचं सगळ्या मंत्रिमंडळानं दौरा केला। लातूर, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांमधल्या 29 दुष्काळी तालुक्यांमध्ये प्रत्येकी 1 मंत्री दौरा करून शेतकऱ्यांची स्थिती जाणून घेतली। एकनाथ शिंदे, राम शिंदे, गिरीश बापट हे रेल्वेनं सकाळी लातूरमध्ये दाखल झाले। आजवर दुष्काळी भागात असे अनेक दौरे झाले। आधी भाजपचे मंत्री, मग शिवसेनेचे मंत्री, शिवसेनेचे पक्षप्रमुख, केंद्र सरकारचं पथक अशा अनेकांनी दुष्काळग्रस्त मराठवाड्याचा पाहुणचार घेतला, मात्र अद्याप बळीराजाच्या हाताला ठोस काहीच लागलेलं नाही। त्यामुळे या मंत्रिमंडळ दौऱ्यातून तरी काही मिळणार का याची चिंता अवघ्या मराठवाड्याला सतावते। एक दिवस सगळं मंत्रिमंडळ मराठवाड्यात या मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेला भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षांच्या ज्येष्ठ मंत्र्यांनीच खोडा घातलाय। उस्मानाबाद जिल्ह्यात तालुक्यात केवळ एका गावाला भेट देऊन दिल्लीला गेल्या। लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन आमदारांची बैठक घेणार आहेत। ही बैठक उद्या असताना पंकजा आजच दिल्लीला का गेल्या असा प्रश्न आहे। शिवसेनेचे सुभाष देसाई आणि दीपक सावंत यांनी परांडा आणि भूमचे आपले दौरे कालच आटोपलेत। उद्योगमंत्री देसाई यांची परदेशी शिष्टमंडळासोबत पूर्वनियोजित बैठक असल्यानं त्यांनी कालच दौरा करून त्याचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर केला। त्यामुळे हे 4 मंत्री आढावा बैठकीला उपस्थित नाहीत। धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात गेल्या 3 वर्षांपासून अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं हाहाकार माजवलाय। नुकत्याच झालेल्या गारपिटीत या दोन्ही जिल्ह्यात 1,500 ते 2,000 हेक्टर जमिनीवरील पिकं जमीनदोस्त झाली आहेत। ऐन पिकं काढणीला अवकाळीचा फटका बसल्यानं शेतकरी हताश झालेत। गहू, हरभरा, कांदा, डाळिंब, टरबूज, पपई अशी रब्बी पिकं आणि फळबागा या गारपिटीनं उद्ध्वस्त झाल्या। डाळिंब तर ऐन फळ धारणेवर आलेला असताना गारपिटीच्या माऱ्यानं डाळिंबाची फळं फुटून पडली आहेत। गहू आणि कांदा काढणीला आलेला असताना गारपीट आणि पावसाच्या फटक्यानं होत्याचं नव्हतं झालंय। लाख रुपये खर्च करूनही हाती काही लागत नसल्यानं शेतकरी नैराश्याच्या गर्तेत ओढला जातोय। त्यातच शासनाकडून मिळणारी मदत अत्यंत तोकडी असल्यानं लाखो रुपये खर्च करून 5-7 हजार मिळत असल्यानं आपत्तीच्या झटक्यातून शेतकरी सावरेनासा झालाय। गेल्या 3 दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं जवळपास 3,905 हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकांचं नुकसान झालं। एकूण 6,776 शेतकऱ्यांना याचा फटका बसला असून यात सर्वाधिक 2,456 हेक्टर क्षेत्र हे कांद्याचं, तर त्याखालोखाल 898 हेक्टर क्षेत्र हे गव्हाचं आहे। शेतातील पिकांबरोबरच जीवितहानी देखील मोठ्या प्रमाणावर झाली असून यात 4 जण ठार तर 2 जण जखमी झाले आहेत। शिवाय 24 जनावरं वीज पडून दगावली आहेत। जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेली ही आकडेवारी प्राथमिक असून हा आकडा वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात येते। सातारा जिल्ह्यातल्या वाई तालुक्यात जात पंचायतीच्या क्रूरतेचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। वाई तालुक्यातल्या पाचवड गावात गोपाळ जात पंचायतीनं वडील आणि मुलीला अनैतिक संबंधांच्या संशयावरून भर वस्तीत दोरखंडानं बांधून काठीनं बेदम मारहाण केली, तसंच 7,000 रुपयांचा दंडही ठोठावला। मात्र हा सर्व अमानुष प्रकार एका प्रत्यक्षदर्शीनं व्हिडिओमध्ये शूट केला, त्यामुळे ही घटना समोर आली आहे। या प्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय, मात्र अजून कुणालाही अटक झालेली नाही। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते हमीद दाभोलकर यांनी घटनास्थळी भेट दिली आहे।
यवतमाळमधल्या पिचलेल्या कुटुंबातील मुलींची परप्रांतात विक्री करून त्यांचे बनावट विवाह लावून देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश दिग्रस पोलिसांनी केला असून तपासात अशा 250 ते 300 मुली राजस्थानातील एकेका गावात आहेत अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे। मुलींच्या खरेदी विक्री व्यवहारातील 8 आरोपींना पोलिसांनी अटक केली असली तरी शेख जावेद शेख निजाम, इम्रान शकील आणि आसमाबाई हे मुख्य सूत्रधार फरार आहेत। यवतमाळ शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या निळोणा धरणातील गाळ काढण्यासाठी सुरू झालेल्या मिशन डीप निळोणाच्या द्वितीय वर्षाचा शुभारंभ झाला। पालकमंत्री संजय राठोड आणि सामाजिक कार्यकर्ते अविनाश सावजे यांच्या उपस्थितीत यावर्षी गाळानं भरलेले निळोणा धरण गाळ उपसून खोल करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला। गेल्या वर्षी 25 लाख लोकवर्गणी जमा झाली होती, त्यातून 35,000 ट्रॅक्टर गाळ काढण्यात आला। शेतकऱ्यांनी हा गाळ शेतात टाकून जमीन सुपीक बनवली। शासन, प्रशासन आणि लोकसहभाग एकत्र आल्यानं प्रयास संस्थेच्या माध्यमातून मिशन डीप निळोणा उपक्रम यशस्वीरित्या सुरू आहे। जिल्ह्यातल्या 84 तलावातील गाळ लोकसहभागातून काढण्याचा यंदा प्रयत्न राहील असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं। करवीर निवासिनी महालक्ष्मीच्या प्रसादाचा लाडू कळंब कारागृहातील कैदी महिलांकडून बनवून घेण्याचा निर्णय कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी अमित सैनी यांनी घेतला। या संदर्भात कळंबा कारागृह अधीक्षकांना लाडू तयार करून देण्याबाबत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला प्रस्ताव सादर करावा असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं। याबाबतचा प्रस्ताव आल्यानंतर महालक्ष्मीच्या प्रसादाबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती देवस्थान समितीच्या सचिव शुभांगी साठे यांनी आज झी मीडियाशी बोलताना दिली आहे। कोल्हापुरातील सायबर कॉलेजच्या दिनकरराव शिंदे समाजकार्य विभागाच्या वतीनं आजपासून तृतीयपंथी तत्सम लोकांचे अधिकार आणि समाजकार्य या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आले। या परिसंवादामध्ये महाराष्ट्रातील तसंच कर्नाटकमधील 150हून अधिक तृतीयपंथीय सहभागी झाले आहेत। 2 दिवस चालणाऱ्या या परिसंवादामध्ये तृतीयपंथीयांच्या समस्या आणि त्यांचं निवारण करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे। पुण्यामधील समपंथी ट्रस्टचे संस्थापक बिंदू माधव खरे, संग्राम संस्थेच्या मीनाताई शेष आदी मार्गदर्शन करणार आहेत। या परिसंवादामध्ये तृतीयपंथीयांना समाजामध्ये स्थान देऊन त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या दृष्टीनं पाऊलं उचलण्याची गरज व्यक्त करण्यात आली। वर्धा जिल्ह्याच्या सेलू तालुक्याच्या सुरगाव कामठी शिवारात मध्यरात्रीच्या सुमारास 4 ते 5 इसमांनी 3 मोरांची शिकार केली। या मोरांची विल्हेवाट लावण्याच्या तयारीत असताना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी टाकलेल्या धाडीत मोर, बंदूक आणि सुरा जप्त करण्यात आला। मात्र अंधार असल्यानं आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले। या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली। अपुऱ्या सुविधेमुळे आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले असले तरी हे शिकार करणारे आजूबाजूच्याच परिसरातील असावेत असा संशय व्यक्त केला जातोय। आपल्या मैत्रिणीसोबत गप्पा मारण्याची अतिशय महागडी किंमत नागपूरच्या एका 15 वर्षाच्या मुलाला मोजावी लागली, कारण या क्षुल्लक कारणासाठी या मुलाला आपले प्राण गमवावे लागले। नागपूरच्या सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गड्डी गोदाम परिसरातील ही घटना असून या घटनेमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे। महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणातील 4 आरोपींनी रोशन ढोंगडे नावाच्या या 10वीच्या विद्यार्थ्याला बुक्क्यानं आणि लाथांनी मारहाण केल्यानं त्याचा जीव गेला। या प्रकरणातील 4 पैकी 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली असून 4था आरोपी फरार आहे। हे सर्व आरोपी त्या भागात दारू आणि जुगाराचे अवैध धंदे देखील चालवतात आणि याच दारू माफियानं या अल्पवयीन विद्यार्थ्याचा बळी घेतल्याचा आरोप स्थानिक रहिवासी करत आहेत। 13 वर्षांपूर्वी नाशिक कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत 29 जणांचा मृत्यू झाला होता। या चेंगराचेंगरीला जबाबदार असल्याचा आरोप असलेल्या साधू महंतांविरोधात सरकारी पक्षाला पुरावे सादर करता आले नाहीत, त्यामुळे या साधूंची निर्दोष मुक्तता करण्यात आली। नाशिकमधील आरोग्य विज्ञान विद्यापीठाचं मोठ्या प्रमाणात विस्तारीकरण करण्याची घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली। नाशिक महानगरपालिकेकडून जागा घेऊन पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अर्थात पीपीपीच्या तत्वावर रुग्णालय महाविद्यालय उभारलं जाणार असून यूजीसीच्या मान्यतेसाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व विभाग सुरू केले जाणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय। त्याचबरोबर आयुर्वेदिक पर्यटनाच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू असून आरोग्य क्षेत्रात 1 लाख रोजगार निर्माण करण्याचा सरकारचा मानस असल्याचं तावडेंनी पत्रकार परिषदेत स्पष्ट करत आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विभाजनाच्या विषयावर तुर्तास तरी मौन बाळगलंय। नाशिक शहरात गोदाकाठी निळ्या लाल रेषेत बांधकामं करण्यास हरित लवादाने मनाई केली आहे। असं असतानाही किनाऱ्यालगत मजल्यावर मजले चढतच आहे। विद्येच्या मंदिरात प्रामाणिकपणाची शिकवण देण्याऐवजी विद्यार्थ्यांकडूनच लाच घेणाऱ्या 2 शिक्षकांना धुळे जिल्ह्यातील साक्रीमध्ये अटक करण्यात आली आहे।
सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं साक्रीतील न्यू इंग्लिश स्कूल या नामांकित शाळेत ही कारवाई केली। यावेळी एका 12वीच्या विद्यार्थ्यांकडून सुमारे 2000 रुपये लाच स्वरूपात घेत असताना प्राचार्य डॉक्टर निंबा देवराम नांद्रे आणि किरण नागो साळुंखे या दोघांना अटक करण्यात आली। राज्यात पेट्रोल, डिझेल आणि केरोसिन स्वस्त होणार आहे, कारण की तेल कंपन्यांनी लावलेला अतिरिक्त अधिभार कमी करण्यासंदर्भात दिल्लीतल्या बैठकीत निर्णय घेण्यात आलाय। राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याशी याबाबत चर्चा केली। महाराष्ट्रात स्टेट स्पेसिफिक सरचार्ज म्हणजेच SSS कर अधिक असल्यामुळे पेट्रोल, डिझेलचे दर इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहेत। मुंबईत तेल कंपन्यांना जास्त कर आकारतात, त्यांचा बोजा सामान्यांवर टाकला जातो। मात्र डीलर्स असोसिएशन आणि तेल कंपन्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा केल्यानंतर हा कर रद्द करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आलाय। त्यामुळे याबाबतचा निर्णय लवकर घेण्यात येणार असल्याचं बापटांनी सांगितलं। होळी सणासाठी मध्य रेल्वेनं चाकरमान्यांना विशेष भेट दिली आहे। होळीसाठी चाकरमान्यांची उसळणारी गर्दी पाहता मध्य रेल्वेनं लोकमान्य टिळक टर्मिनस आणि शिवाजी छत्रपती टर्मिनस इथून करमाळी आणि नागपूरसाठी 20 विशेष जादा साप्ताहिक AC ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे होळीसाठी गावाला जाणाऱ्यांचा प्रवास गारेगार आणि आल्हाददायक होणार आहे। उद्यापासूनच या गाड्यांचं आरक्षण सुरू होत आहे। रत्नागिरीतल्या फिनोलेक्स महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय। विविध शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तयार केलेले विविध प्रयोग या प्रदर्शनात पाहायला मिळत आहेत। शेतात जनावरं किंवा माणसानं घुसखोरी केली तर त्याची माहिती प्रकाशाच्या साहाय्यानं शेतकऱ्याला कशी मिळू शकते याचाही प्रयोग दाखवण्यात आला। त्याचबरोबर एकाच ठिकाणी सर्व साधनांचा वापर करून शेतकऱ्यांसाठी एक यंत्रही विद्यार्थ्यांनी तयार केलंय। शेती संदर्भात तंत्रज्ञानाबद्दल विविध प्रयोग या प्रदर्शनात ठेवण्यात आले। पालघर जिल्ह्यातील बोईसर परिसरातील जिंदाल जेटीला केंद्रीय पर्यावरण विभागानं परवानगी दिल्यामुळे याविरोधात आता येथील ग्रामस्थ हरित लवादामध्ये याचिका दाखल करणार आहेत। 9 फेब्रुवारी 2016 रोजी केंद्रीय पर्यावरण विभागानं जिंदाल जेटीला परवानगी दिली आहे। या जेटीला विरोध करणारे ग्रामस्थ आता आक्रमक झाले असून त्यांनी जेटी विरोधात लढण्याचा निर्णय घेतलाय। परवानगीनंतर 1 महिन्याच्या कालावधीत त्याविरोधात तक्रार केली जाऊ शकते। त्यानुसार आलेवाडी आणि नांदगाव या ग्रामपंचायतींनी हरित लवादामध्ये याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतलाय। ही जेटी अरबी समुद्रात बोईसर भागातील आलेवाडी आणि नांदगाव परिसरात होणार आहे। या संदर्भात झालेल्या जनसुनावणीत जिंदालच्या या जेटीला लोकांनी 100% विरोध केला होता। पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम या राज्यांचा पुद्दुचेरीमधल्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम आज जाहीर झाला। पश्चिम बंगाल, तामिळनाडूमध्ये मेमध्ये 2 टप्प्यांमध्ये या निवडणुका होणार आहेत। ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचा दादासाहेब फाळके पुरस्कारानं गौरव करण्यात येणार आहे। काही वेळापूर्वीच या पुरस्काराची सरकारकडून घोषणा करण्यात आली। दादासाहेब फाळके हा चित्रपट क्षेत्रातला सर्वोच्च सन्मान आहे। राष्ट्रपतींच्या हस्ते मनोज कुमार यांचा गौरव करण्यात येईल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।